आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात रक्तदान शिबिरास प्रतिसाद। गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस संपूर्ण मतदारसंघात आरोग्य सप्ताह म्हणून वाढदिवस साजरा करण्यात आला। पूर्णा तालुक्यात व शहरात भव्य रक्तदान शिबिरासह लाडक्या बहिणींना साडी वाटप, विद्यार्थ्यांना खाऊसह भोजनदान, तर तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले। तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई व तालुका संपर्क प्रमुख नितीन उर्फ बंटी कदम, शहर प्रमुख ॲडव्होकेट राजेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शहरासह तालुक्यातील कार्यक्रमास आयोजन करण्यात आले होते। शहरातील संपर्क कार्यालयात रक्तदान ठेवण्यात आले होते। या शिबिरात 100 ते 150 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर कावलगाव व सर्कलमध्ये गंगाराम वजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर घेऊन 150हून अधिकांनी रक्तदान केले। या कार्यक्रमासाठी सरपंच उत्तम ढोणे, असलम पठाण, आकाश अहिरे, श्रीनिवास तेजबंद, विश्वनाथ धोत्रे, किशोर सूर्यवंशी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। कावलगाव येथे हरिभाऊ शेळके, नंदकुमार डाकोरे, पिराजी सोनटक्के, संतोष गडगिरे, अशोक शेळके, रामाजी वंजे, गंगाधर पिसाळ, सुभाषराव पिसाळ, यशवंत काळे, भीमराव पंडित, बळीराम पिसाळ, दत्ताराव पिसाळ, आदित्य ससाने, प्रवीण पंडित, कैलास हुलसुरे, नागोराव वंजे, गंगाधर धवन, संतोष शेळके, दत्ताराव वंजे, गोपाळ वजे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। तर पूर्णा शहरात डॉक्टर विनय वाघमारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। पूर्णा शहरासह तालुक्यात आमदार गुट्टे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तर गुट्टे साहेबांनी कार्यक्रमास रक्तदात्यांचे आभार मानले। चला तर पाहूया आमदार गुट्टे काय म्हणालेत। बघा, वाढदिवस साजरा हा करायचा असतो आणि वाढदिवस कसा करून घ्यायचा किंवा कसा करायचा ते खूप काही अवलंबून असतं। आज मी वाढदिवस माझा पूर्णचे पूर्ण म्हणजे आपण अख्खं म्हणजे नागड तालुक्यामध्ये सर्व डॉक्टर्स बोलून म्हणजे तो सप्ताह म्हणजे आरोग्य सप्ताह असा आयोजित केला होता। आणि त्या आरोग्य सप्ताहामध्ये बऱ्याचशांनी जवळजवळ कमीत कमी मिनिमम 2000च्या वर लोकांना ब्लड डोनेट केलेलं आहे। आणि त्या आरोग्य सप्ताहामध्ये सगळ्या रोगावर निदान केलेलं आहे आपण। आता जवळजवळ आतापर्यंत कमीत कमी 30 या 35 लोकांचं ऑपरेशन पण झालं डोळ्यांचं। त्या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 47 तऱ्हाचे आपण ब्लड टेस्ट केल्या। कॅन्सरवर आपण टेस्ट, कॅन्सरचे पॉझिटिव्ह काहीतरी बरेच, त्याच्यामध्ये 6-7 लोक कॅन्सर पॉझिटिव्ह आपण व्हॅन बोलवली ते झालं। त्याच्यानंतर मॅमोथेरपी एक व्हॅन असते, ती व्हॅन पण आपण अरेंज केली होती। आणि दिव्यांगाच्या लोकांना पण अरेंज केलं होतं आपण। सर्व थरातून असे आपण तिथं आरोग्य शिबिर साजरा करत होतो आपण। आणि जवळजवळ 65 डॉक्टरांचा स्टाफ होता तिथे। आणि TB असेल, सगळे म्हणजे जेवढे रोग असतात, डायबिटीस असेल, सगळ्या रोगावर आपण ते निदान केलं आणि बऱ्याचशा लोकांना फायदा झाला। जवळजवळ कमीत कमी 4000च्या वर पेशंटने स्वतःचं तपासून घेतलेलं आहे। या असं खूप या गोष्टीचा मला आनंद आहे। आणि सगळ्यात जास्त मला जर आज आनंद असेल तर ज्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी जे डोनेट केलंय त्या गोष्टीचा फार मला आनंद आहे। माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी डोनेट केलं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो। शुभेच्छा देणं वेगळं, पण मी त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी स्वतःचं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि ते मी विसरण्यासारखं नाही आहे। आणि मी निश्चित यापुढेही माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा विकास करीन, एवढा मी
किती गावांचा प्रतिसाद आहे, किती गावातून लोक आलेले आहेत, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? हे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं भव्य शिबिर ठेवलं आहे आम्ही. इथं कावलगाव सर्कलमध्ये 11 गावं येतात. 11 गावामधील तरुण युवक आता जास्त सहभाग आहे. आतापर्यंत 55 लोकांनी केलंय रक्तदान. अजून एक 200 लोक होतील. साहेब कधी म्हणजे साहेब भेट देणार होते? हो, येणारच ना. 2चा टाइम आहे, पण आता तिथून गंगाखेडून आपल्या तेलला यायचं म्हणलं थोडा वेळ होतंय. अजून किती लोक आहेत? वेटिंग मध्ये इथं जवळपास 20 लोक आहेत. काय आवाहन करणार तुम्ही लोकांना? हेच जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून साहेबांना आपल्या आपल्या भागाला पहिला आमदार लाभलाय असा. त्याच्यामुळं विकासाचा मोठा अजेंडा आहे साहेबाकडं. तर ते त्या अनुषंगाने लोकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं, म्हणजे आपला भाग सुधरेल थोडा साहेबाच्या याच्या. आपण सहकार्य केल्यामुळे ते सहकार्य करतील. रत्नाकर गुट्टे साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त कावलगाव नगरीमध्ये रक्तदानाचं शिबिर ठेवलं आहे. तरी तरुण मित्रमंडळांनी जास्तीत जास्त रक्तदान दिलेलं आहे. रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तदान हे महादान आहे. त्या निमित्तानं आज कावलगाव नगरीमधून भरपूर तरुण मित्रमंडळांनी रक्तदान दिलं आहे. तरीही साहेबाचे आणि कार्यकर्त्याचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.